महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या 3 जागांवरून जागा वाटपाचा सगळा भिजत घोंगडं पडलेला आहे। 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार पक्ष ठाम आहे, अशी राष्ट्रवादीच्या सूत्रांनी माहिती दिली आहे। ईशान्य मुंबईच्या जागेवर ठाकरे गटाचे संजय दिना पाटील लढणार का, अशा चर्चा सध्या रंगू लागलेल्या आहेत। त्यामुळे मुंबईतल्या 3 जागांवरून महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं घोंगडं अजूनही भिजत पडलेलं आहे। 11 ते 12 जागा लढण्यासाठी शरद पवार ठाम असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। निलेश बुधावले आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देईल। निलेश, कोणकोणत्या 3 जागा आहेत ज्यावरून महाविकास आघाडीतला तिढा सुटत नाहीये जागा वाटपाचा? प्रज्ञा 27 किंवा 28 तारखेला महाविकास आघाडीचं जागा वाटप अंतिम होऊन जागा जाहीर होणार आहेत। तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती समोर येते की जवळपास 11 ते 12 जागा लढण्यावर हा गट ठाम आहे आणि कोणत्याही परिस्थितीत आम्ही या जागा लढू असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये सध्या जर आपण पाहायला गेलं तर महाविकास आघाडीतल्या मुंबईतल्या 3 जागांवरून सध्या चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं ईशान्य मुंबईची जागा मागण्यात आलेली आहे आणि या ठिकाणाहून त्यांच्याकडून राखी जाधव या उमेदवार इच्छुक असल्याची माहिती आहे। तर दुसरीकडे या जागेवर ठाकरे गट देखील अडून बसलेला आहे। या ठिकाणी ठाकरे गटाकडून ऑलरेडी संजय दिना पाटील हे उमेदवार असतील अशा पद्धतीची घोषणा देखील केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आणखीन 2 महत्त्वाच्या जागा आहेत याच्यामध्ये। ठाकरे गटाकडून उत्तर पश्चिम मुंबईची जागा अमोल कीर्तीकर तर दक्षिण मध्य मुंबईची जागा लढण्यासाठी अनिल देसाई इच्छुक असल्याची माहिती आहे। तर काँग्रेसचे संजय निरुपम हे उत्तर पश्चिमची जागा मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न करतायत। काँग्रेस यासोबतच ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट यामध्ये सध्या ह्या 3 जागांवरून गोंधळ असल्याचं पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत ठाकरे गटाकडून जर आपण पाहायला गेलं तर उत्तर मुंबईच्या जागेच्या बदल्यात काँग्रेसनं दक्षिण मध्य मुंबईची जागा घ्यावी आणि उत्तर पश्चिम मुंबईची जागा मिळवण्याचे हे प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं सुरू आहेत। काही या पुढच्या आगामी 2-3 दिवसांमध्ये या संदर्भातली अंतिम चर्चा होईल आणि साधारणपणे 27 किंवा 28 तारखेला आपलं जे जागा वाटप आहे ते निश्चित झाल्याचं घोषित महाविकास आघाडीच्या वतीनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळेल। प्रज्ञा। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।